आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे 18 ते 22 जुलै या कालावधीत रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवाचे उद्घाटन आज दिनांक 18 जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ, विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी श्री गौडा म्हणाले, पारंपरिक ग्रामीण आहाराचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या रानभाज्यांचे सेवन आरोग्यास अत्यंत उपयुक्त ठरते। या महोत्सवाचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। प्रकल्प अधिकारी श्री राचेलवार म्हणाले, नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने प्रथमतःच रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। जंगलातील या भाज्यांमुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते। या महोत्सवात रानातील 25 ते 30 प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे आदिवासी बांधवांकडून रानभाज्यांचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा येथे लावण्यात आले आहे। 5 दिवसीय महोत्सवाचा शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी कुटुंबासह लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। रानभाज्या या जंगल, डोंगराळ भाग, शेतकाठ, माळरान या ठिकाणी नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या वनस्पती असून या खाण्यायोग्य असतात। या भाज्यांमध्ये उच्च पोषण मूल्य, औषधी गुणधर्म तसेच स्थानिक सांस्कृतिक परंपरेचा वारसा असून ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या दैनंदिन आहारात या भाज्यांचा समावेश करून सुदृढ आरोग्य राखले आहे। चंद्रपूर जिल्हा जैवविविधतेने समृद्ध असून येथे अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत। यामध्ये कंद भाज्यांमध्ये करांदे, कणगर, कडुकंद, कानबाई, अळू यांचा समावेश आहे। हिरव्या भाज्यांमध्ये तांदूळजा, काटमाट, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, पोळ, कवळा, लोथा, तर फळभाज्यांमध्ये करटोली, वाघेडा, चिचुडी, पायार, मोह, कपाळ फोडी, काकड तसेच फुलभाज्यांमध्ये कुडा, शेवळ, उळशी, तरोटा, कुडव्याच्या शेंगा आदींचा समावेश आहे। एकात्मिक आदिवासी विकासाच्या मार्फत चंद्रपूर येथे आझाद जे गार्डन आहे तिथे रानभाज्या महोत्सवाचा जो उपक्रम आहे तो राबवलेला आहे। आपल्यासोबत प्रकल्प अधिकारी राचेलवार साहेब आहेत। चंद्रपुरात पहिल्यांदा रानभाज्या महोत्सव मोठ्या उत्सवात आपण साजरा करतो किंवा अनेक जी परंपरा आहे आदिवासींची ती परंपरा कायम ठेवण्यासाठी किंवा संस्कृतीचं जपन असेल किंवा शारीरिकदृष्ट्या सुदृढ होण्यासाठी ज्या अनेक आधीपासून ज्या भाज्यांचा वापर आपण सुरुवातीला करत होतो, आता त्याचं अनुकरण म्हणा किंवा त्यांचा वापर करावा हा एक उद्देश आदिवासी विभाग आपल्यातर्फे होत आहे। काय सांगाल इथल्या जनतेला? महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूरच्या वतीने प्रथमतः जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही राबवत आहे आणि चंद्रपूरच्या नागरिकांसाठी एक उत्तम आरोग्याची संधीसुद्धा उपलब्ध आम्ही करून देत आहे। ज्याप्रमाणे आमचे आदिवासी बांधव हे दऱ्याखोऱ्यात जंगलात राहतात आणि जंगलातली रानभाजी खातात। रानभाजीमुळे त्यांचं सुदृढ असं शरीरयष्टी आहे, ताटक अशी शरीरयष्टी आहे। त्याचप्रमाणे विविध आजारांवर विविध रान औषधी, वन औषधीच्या माध्यमाने विविध आजारांवर ते उपचारसुद्धा करतात आणि याचा फायदा कुठंतरी या चंद्रपूरवासियांना व्हावा या उद्देशाने 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत आम्ही हा रानभाज्या महोत्सव, वन औषधींचा महोत्सव हा साजरा करत आहे। याच्यामध्ये जवळपास 35 स्टॉल्स लागले आहे। याच्यामध्ये रानभाज्या आहे, वनौषध आहे, त्याचप्रमाणे आदिवासी विविध पारंपरिक खाद्यपदार्थसुद्धा आहे। या सर्वांचा उपयोग ह्या चंद्रपूरवासियांनी करावा आणि आपलं आरोग्य हे सुदृढ करण्यासाठी त्याची नक्कीच मदत होणार आहे आणि आमच्या आदिवासी बचत गटांनासुद्धा या माध्यमातून एक चांगला अर्थसहाय्यसुद्धा होत आहे हे दिसून पडतं आहे। कारण सकाळीच जे आमच्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी याचं उद्घाटन केलं आणि लगेच आमच्या एका स्टॉलवर जवळपास 15 ते 20 मिनिटात 500 कप अर्जुनच्या सालीचा चहा विकला गेला। एक मोठी बाब आहे आणि यामुळे आमच्या आदिवासी बांधवांना एक चांगलं आर्थिक स्रोत निर्माण झालेला आहे। अशाच प्रकारचा आर्थिक स्रोत हा नेहमीसाठी उपलब्ध व्हायसाठी सुद्धा आम्ही नियोजन करत आहे। जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात किंवा जिल्हा परिषदच्या आवारात या प्रकारचा आम्हाला नेहमीसाठी आमच्या आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देता येईल का याचे नियोजन आम्ही करत आहे आणि मी सर्व चंद्रपूरवासियांना आवाहन करेल की या रानभाज्यांच्या महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी इथे भेट द्यावी
आणि याचा रानभाज्यांचा वनौषधीचा आपण उपयोग करावा आणि आपलं शरीर सुदृढ ठेवावं. धन्यवाद. नक्कीच हे होते राचेलवर साहेब प्रकल्प विकास अधिकारी चंद्रपूर आणि यांनी सांगितलं की 35 स्टॉल इथे आहेत आणि विविध रानभाज्यांची स्टॉल इथे आहेत. इथल्या नागरिकांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा आणि आदिवासी बहुल असलेला हा जो विभाग आहे, हा जो तालुका जिल्हा आहे आणि पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनात जे कॅबिनेट मंत्री उईके साहेब आदिवासी विकास मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून किंवा एकात्मिक आदिवासी प्रकल्प जो विभाग आहे यांच्या सगळ्यांच्या मार्फतीनं हा जो उपक्रम आहे नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. यामुळे आदिवासींच्या आर्थिक त्यांनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक सुदृढता देखील येईल. त्याच पद्धतीने शारीरिक जी दुर्बलता आहे ती कमी होऊन जी नॅचरल म्हणजे नैसर्गिक जी संपत्ती आहे, नैसर्गिक जी रानभाज्या असतील किंवा सहज आहे किंवा काटवले आहेत, अशा अनेक वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तेव्हा चंद्रपूरकरांना लोकराज्य टी व्ही चॅनलच्या माध्यमातून इथे आम्ही देखील विनंती करतो की या स्टॉलला आपण भेट द्यावी आणि नक्कीच याचा आपण योग्य तो वापर करून घ्यावा. जे आयुर्वेदिक कॅन्सर जे आहे वैद्यराज मोहन कडू मसराम यांच्यामार्फत इथे आलेला आहे. आपण माझ्या अगदी डाव्या हातावर बघू शकता की यामध्ये अर्जुना चाय आहे. आपण काकाकडे थेट जाणार आहोत. काय आहे चायमध्ये नेमकं? ह्याच्यामध्ये अर्जुनाची साल, अनंतमुली, कलमी, इलायची, तुळशी आणि मिरे हे सर्वांचं मिळून पावडर बनवलेलं आहे आणि त्याची चायपत्ती. नेमकं शरीराला काय म्हणजे जी मधुमेह सारखी किंवा बीपी साठी जे आपण साधा चाय घेत नाही, मात्र यामधनं कुठल्या आजाराला म्हणजे धोक्यापासून आपण मुक्त राहू शकतो? म्हणजे पहिला प्रॉब्लेम म्हणजे ॲसिडिटीचं हे औषधी आहे म्हणलं तरी चालेल. म्हणजे किती प्रकारची ॲसिडिटी असेल तर ॲसिडिटी गायब होणार. आणि तसं हे अर्जुनाची साल हे ब्लॉकेज खोलण्याचं काम करते. ओके, नक्कीच. म्हणजे हृदयविकाराला तारक अशी हा चाय आहे. आणि रिस्पॉन्स कसा आहे म्हणजे नागरिक आपल्याकडे? नाही, रिस्पॉन्स चांगला आहे. चंद्रपूरमध्ये 5 ते 6 हजार लोकांच्या घरी हे चाय पोहोचलेला आहे. वेगळी काय भाजी आहे आपल्याकडे? म्हणजे कुरडीची भाजी होती आणि आमच्याकडे आता बरंचसं साहित्य आमचं विकल्या गेलेलं आहे. पातूरची भाजी विकली, केना विकला, ज्याच्यापासून ते प्रोटीन आहे शरीराला आणि त्या केण्याच्या याच्यामुळे वेगळे पदार्थ आपण बनवू शकतो आणि गर्भवती मातेला सुद्धा ह्या भाज्या, ओल्या भाज्या चांगल्या आहेत. महोत्सव प्रसंगी असं आवाहन करेन नागरिकांना की या आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत आणि माननीय प्रकल्प संचालक धायगुडे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये या महोत्सवाची संधी साधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत जे ग्रामीण भागातील महिलांचे समूह आहेत, ह्या नेहमी ग्रामीण भागामध्ये विविध काम करीत असतात. या महोत्सवाप्रसंगी या समूहामध्ये तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाअंतर्गत 10 समूह सहभागी झाले आहेत आणि या 10 समूहामध्ये विविध प्रकारच्या ज्या रानभाज्या म्हणतो आपण किंवा या ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर किंवा रानामध्ये नैसर्गिकरित्या ज्या वनस्पती वाढत असतात, ह्या खऱ्या तर मनुष्याला खूप पौष्टिक अशा आहेत आणि याच्यातून जास्तीत जास्त आरोग्यवर्धक अशा ह्या पालेभाज्या असल्यामुळे ही एक चांगली संधी चंद्रपूरकर वासियांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तरी मी शेतकऱ्यांना किंवा चंद्रपूरवासियांना असं आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या रानभाज्या महोत्सवाचा लाभ घ्यावा.